आज शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन। थोड्याच वेळात षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार। तर वरळीमधल्या NSCI डोममध्ये एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना संबोधित करणार। शिंदेंच्या शिवसेनेकडनं मनसेसोबत युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची सूत्रांची माहिती। चर्चा पूर्णत्वाला नेण्यासाठी एकनाथ शिंदेंकडनं राज ठाकरेंना लवकरच स्नेहभोजनाचं निमंत्रण पाठवलं जाईल, सूत्रांची माहिती। व्हिडिओला व्हिडिओनंच उत्तर देणार। मंत्री भरत गोगावलेंचा खासदार सुनील तटकरेंना इशारा। मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करण्यासाठी शिंदे गटाकडनं अघोरी विद्येचा वापर। उबाठाचे खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप। राणे बंधूंमध्ये शीतयुद्धाला सुरुवात। नितेश राणेंकडनं व्हॉट्सअॅप स्क्रीनशॉट शेअर करत कार्यकर्त्यांना धमकावल्याचा आरोप। तर निलेश राणेंना दिली मित्रपक्ष असल्याची आठवण। महाराष्ट्रात हिंदीसह 3 भाषा शिकवल्या जाव्यात या गुणरत्न सदावर्तेंच्या भूमिकेनंतर मनसे कार्यकर्त्यांकडनं धमकीचा फोन। सदावर्तेंचा मनसेवरती गंभीर आरोप। गोदावरी नदीच्या पाण्यामुळे पार्किंगमध्ये बुडाली कार। शर्थीच्या प्रयत्नांनंतर ही कार बाहेर काढण्यात यश। जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। खेड शहरात पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांची धावपळ। नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। जोरदार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीतही वाढ। भक्ती सोपान पूल पाण्याखाली। संपूर्ण इंद्रायणी घाट रिकामा। पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यात तुफान पाऊस। घोटावडे फाट्यावरनं हिंजवडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती पाणीच पाणी। रस्त्याला ओढ्याचं रूप आल्यामुळे वाहन चालकांची कसरत। आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं थोड्याच वेळात पंढरपूरकडे प्रस्थान। वैष्णवांच्या मेळ्यानं आनंदी आळंदी दुमदुमली। संत तुकाराम महाराजांची पालखी आज आकुर्डी मुक्कामी।